की पहिलं म्हणजे आपल्या आजी आजोबांच्या जनरेशनमध्ये न कुंडली जास्त बघितली जायची, न गुण जुळवले जायचे, तरीही ते लग्न टिकायचे. सूर्य म्हणणार डॉमिनेटिंग स्पाऊस, 6वं घर 8वं घर. तर 6वं घर रोग देणार आहे, डिझिजेस, डेप्ट, कर्ज वगैरे, कोर्ट कचेरी. आता शनी झाला 2.5 वर्षांनी बदलता, राहू केतू 1.5 वर्षांनी बदलता, गुरु 1 किंवा 1.25 वर्षांनी बदलतात. 1997 पासून किंवा 1998 पासून 2000 पर्यंत जे जनरेशन जन्माला आलंय ते शनी मेष राशीमध्ये होतं. 7व्या घराचा मालक जिथे बसलेला आहे तिकडे तुम्हाला तुमचा जोडीदार भेटतो. आपण म्हणू की मंगळ धोका पण देत नाही, लॉयल असतात. बुध कसा सेन्स ऑफ ह्युमर चांगला असतो आणि बुध म्हणल्यावरती बिझनेसचा बॅकग्राऊंड असू शकतो. मुलीच्या कुंडलीमध्ये 7व्या घराचा मालक पहिलाच असेल, समोरून प्रपोजल जास्त येते. तिसरं जे घर आहे आता ऑनलाईन गोष्टींचं आहे, सोशल मीडिया, ऑनलाईन जे आपण डेटिंग कल्चर आता चालू जे झालेलं आहे ऑनलाईन डेटिंगचं. 10वं घर करिअरचं आहे आणि आपण म्हणतो ना की जोडीदारांनी मला सपोर्ट करायला पाहिजे करिअरला. तर 7 घरांमध्ये ज्यांची कमी डिग्री आहे तो तुमचा जोडीदाराचा स्वभाव,